विषयी लोकांचा संग केल्यामुळे भ्रम निर्माण होतो ना, आपण आपली वस्तूला विसरतो. तर ती वस्तू प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला शब्दांना शरण जावं लागतं. 67व्या ओळीमध्ये आपल्याला किंवा दुसऱ्याला जर विसर पडला असेल तर तो शब्दाप्रमाणाने त्या वस्तूचं स्मरण करून दिलं जातं, असा तो विषय चालू होता. तर तोच विषय आता आपण मांडावा, विनंती आपल्याला. हो हो हो. ठीक आहे. पुढीला का आपण पे वस्तू विसराचे नि हाते हरपे, मग शब्देची घेपे आठवून या. आणि पुढीला का आपण पे वस्तू विसराचे नि हाते हरपे, मग शब्देची घेपे आठवून या. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय. माईक चालू करा मला तुमचा. हा केलेलं आहे, थोडा वेळ व्यत्यय आलता म्हणून. आणि पुढीला का आपण पे वस्तू विसराची नि हाती हरपी, मग शब्देची घेपे आठवून या. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय. फॅन कमी येतो, थोडा कमी करतो म्हणजे आवाज येऊन. हा. ज्ञानोबा राय आपल्याला अमृतानुभवामध्ये आतापर्यंत स्वरूपाच्या ठिकाणी, व्हिडिओ कोणाचा आहे तो बंद करा. रत्नाकर कोण आहेत? हा. ज्ञानोबा राय आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जग नाही, जगाचा अध्यास आहे. आणि तो ज्या उपाधीमुळे अध्यास होतो तो उपाधी देखील नाही, म्हणून अध्यास देखील नाही. स्वरूपाच्या ठिकाणी जो अध्यासाचा प्रत्यय आहे, अध्यासाचा जो भास किंवा अध्यास, त्याला भास म्हणू, तर तो देखील औपाधिक दृष्टीने आहे. कशाला तरी दुसऱ्याला महत्व देऊन आहे. जर मूळ स्वरूप, निव्वळ शुद्ध स्वरूप जर लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी सत्य जगत तर नाहीच, पण भासमान जगत सुद्धा नाही, जगाचा भास सुद्धा नाही, जगाच्या भासाचं कारण सुद्धा नाही. केवळ अद्वितीय स्वरूपच आहे आणि ते नेहमीच आहे. म्हणून अन्याची व्यावृत्ती करायचं काम नाही आणि स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायचं काम नाही. स्वरूपच आहे आणि अन्य नाहीच, अशी आपली वस्तुस्थिती अशी आपल्या स्वरूपाची म्हटल्यापेक्षा, बायपासनं म्हटल्यापेक्षा असे आपण आहोत. असंच आहे, जे आहे ते असंच आहे. पण हे जे चाललंय आपलं शब्द पातळीवर, तर हा शब्द तिथं नाही. असं जे बोलणं, असं जे ऐकणं चाललंय,
वस्तुस्थितीचं, स्वाभाविकतेचं, तर हे शब्दाच्या पातळीवर चाललंय आपलं. हे ध्वनी प्रदूषण चाललंय वैखरीच्या पातळीवर, हे संस्कार प्रदूषण चाललंय मध्यमाच्या पातळीवर, हे दृष्टी प्रक्षेपण चाललंय पश्चिमतीच्या पातळीवर, आणि ज्ञान प्रदर्शन चालले परीच्या पातळीवर. हे वाण्याचा खेळ आहे हा. स्वरूपाच्या बद्दल असं जे वर्णन आहे हे वाण्याचा खेळ आहे, वाण्यानं टाकलेला डाव आहे. ह्या वाण्या देखील तिथं नाहीत ही ज्ञानोबरायाला सांगायचे. वाण्यानं सर्वाची व्यावृत्ती आणि वाण्याची बी व्यावृत्ती, जरा विषय आपण थोडं लक्ष दिलं तरच हा विषय लक्षात येण्यासारखा आहे. कारण हा विषय म्हणजे विषय संपिणारा विषय आहे. ज्ञानोबरायाचं जे बोलणं आहे ते आपल्याला त्यांनी ज्या दृष्टीनं, ज्या हेतूनं, जे लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी प्रगट केलेलं आहे तेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. जसं आहे तसं, ज्या उद्देशानं त्यांनी बोलले त्याच उद्देशानं, जे उद्दिष्ट त्यांनी गाठायचं आपल्याला ठरविले तेच उद्दिष्ट आपण गाठलं तरच आपण अमृत अनुभवाची श्रुती किंवा तरच आपण अमृत अनुभवी होऊ शकतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की त्या स्वरूपाच्या ठिकाणी जग तर नाही हो, त्या स्वरूपाच्या ठिकाणी जग दाखविणारी उपाधी तर नाही हो, पण जग नाही आणि जगाची उपाधी नाही, जगाला भासमान जगाला दाखविणारी. भासमान जग हा भास पुढे यावा यासाठी उपाधी लागते. ती उपाधीच नाही. जसा प्रतिबिंबाचा भास पुढे यावा त्यासाठी आरसा लागतो, रज्जू सर्पाचा भास पुढे यावा त्यासाठी मंद अंधकार लागतो, काहीतरी दोष लागतो, अविद्या दोष लागतो, तीच उपाधी. तर ती उपाधी देखील नाही, प्रतिबिंब नाही, पण आरसा देखील नाही. आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी प्रतिबिंब नाही, प्रतिबिंब तर आपला चेहरा नाही, आणि आपल्या चेहऱ्यासारखं व्यवहारामध्ये प्रतिबिंब नाही. नाही, आपला चेहरा प्रतिबिंब तर नाही, पण आरसा देखील नाही. प्रतिबिंब ज्यानं प्रतिभास होतो प्रतिबिंबाचा, त्या उपाधीनं तो आरसा देखील आपल्या चेहऱ्याच्या ठिकाणी नाही. आरसा आणि चेहरा, चेहरा जिवंत आहे, आरसा जड आहे. चेहरा व्यक्ती, आरसा व्यक्ती नाही. दृष्टांतात सांगायला लागलो. चेहरा भाव उमटले ते चेहऱ्यावर, आरशावर कोणताच भाव उमटत नाही. चेहऱ्यातून शब्द अभिव्यक्त होते, मुखातून, डोळ्यातून दृष्टी बाहेर येते, तसं आरशातून काही बाहेर येत नाही. आरसा व्यक्ती नाही, आरसा जिवंत नाही. आरशाची तशी जर परिस्थिती आहे तर आरशाच्या आधारानं असलेल्या प्रतिबिंबाची तिथं किती पलीकडे गेलं. म्हणून प्रतिबिंब आणि प्रतिबिंबाला दाखविण्याची उपाधी असलेला आरसा, हे दोन्ही देखील चेहरा नाहीत आणि चेहऱ्याच्या ठिकाणी नाहीत. दृष्टांतात केवळ अद्वितीय चेहरा आहे, की जसं आपल्याला बिंब प्रतिबिंब दृष्टांतात लक्षात येते, त्याचप्रमाणे जगतभास आणि जगतभास ज्या उपाधीमुळे व्हायला ती उपाधी,
ती अज्ञान उपाधी, ती माया उपाधी. जगत भास सत्य वाटायला अज्ञान उपाधीमुळं, आणि जगत भास व्हा लागलाय, प्रगटायला लागलाय मायेमुळं. ह्या दोन्ही बी उपाधी आहेत. माय उपाधी जीव, माय उपाधीला धरलं की जीव म्हणजे जग सत्य. जग सत्यत्व आहे ती माया अविद्या उपाधीमुळे, आणि जग प्रतीती ती माया उपाधीमुळे. जग सत्य त्या अविद्या उपाधीमुळं, आणि जग प्रतीती ती माया उपाधीमुळं. जगात भास. आणि दोन उपाधी काही नाही, खालून एक आणि वरून एक. जसे एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्याप्रमाणे एकच उपाधी येतो. पण खोट्याला सत्य दाखविती, सत्य म्हणून घेती खोट्याला, ती अविद्या उपाधी. आणि नसून आहे म्हणायला होती, नसून दाखविती ती माया उपाधी. ध्यानात घ्या. आणि या दोन्ही उपाधी स्वरूप नाही, उपाधी स्वरूप नसते. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. वेगळे मानल्यापेक्षा ती उपाधीच खोटी असते, उपाधीच नसती. उपाधीचा भ्रम आहे, म्हणजेच कारणाचा अध्यास आहे. कार्याचा जसा अध्यास आहे तसा कारणाचा अध्यास आहे. तुम्हाला लक्षात आणून द्यासाठी दृष्टांत देतो की स्वप्नामध्ये आरशात चेहरा पाहिला, मग आरशातला चेहरा जसा अध्यास आहे स्वप्नात, तसा आरसा देखील अध्यास आहे स्वप्नातला. हे लक्षात आलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. चित्रामध्ये कोणी एक व्यक्ती आरशात चेहरा पाहा लागलेला आहे असं चित्र आहे, तर आरशातला चेहरा जसा अध्यास आहे अंगावरला, तसा आरसा देखील अध्यास आहे, आणि त्या चित्रात तर ती व्यक्ती देखील अध्यास आहे. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. पण स्वप्नामध्ये चित्रात सर्वच अध्यास असतो चित्रातला, म्हणून चित्रातला दृष्टांत द्यायचा नाही. आणि त्याला तरी काय हरकत नाही, चित्र पाहणाराशी संबंध धरायचा त्या चित्राचा, फोटो पाहणाराशी संबंध धरायचा त्या चित्राचा. फोटोतलं सर्वच अध्यास आहे. तुका म्हणे तुची खरा येर वाहू का पसारा. त्याचप्रमाणे स्वप्नातलं सर्वच अध्यास आहे. स्वप्नातल्या आरशातला चेहराचा अध्यास आहे असं नाही, भ्रम आहे असं नाही. आरसा देखील भ्रम आहे, आणि त्या आरशात ज्या शरीराचं प्रतिबिंब पडले स्वप्नातल्या, ते बिंब म्हणून जे प्रतिती यायला लागलं ते देखील अध्यास आहे, भ्रम आहे स्वप्नामध्ये. फक्त जो स्वप्नस्थ नाही, तर जरा भानगडी बोलण्याची. स्वप्नात आहे पण स्वप्नाच्या मर्यादेपुरता नाही, असा जो आर पार आहे, जो स्वप्नात बी आहे, जागृतीत बी आहे, सुसुप्तीत बी आहे, समाधीत बी आहे, बंधनात बी, मोक्षात बी, आणि ज्याच्यात हे काहीच नाही, ज्याचा अन्वय सर्वात आहे, आणि ज्याच्या सर्वाचा व्यतिरिक्त आहे सर्व अवस्थेचा, तो स्वप्नस्थ बी म्हणावा लागतोय. म्हणून त्याला तेजस म्हणावं लागते स्वप्नात. स्वप्नस्थ म्हणून तेजस, सुसुप्तिस्थ म्हणून प्राज्ञ, जागृतिस्थ म्हणून विश्व. हे त्याची नावं बदलत, अभिमान बदलत. पण जे चैतन्य वस्तू आहे ती सर्व अवस्थेत एक रूपाने, मग तिथं वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळे जे तिचे अभिमानी म्हणून भाव उमटलेत, वेगळी उमटली ती खोटी. म्हणून चैतन्यात विश्वपणा खोटा आहे, चैतन्यात तेजसपणा खोटा आहे, चैतन्यात प्राज्ञपणा खोटा आहे. आणि एवढंच नाही, चैतन्यात प्रत्येकात्मापणा सुद्धा खोटा आहे. चैतन्यात चैतन्य तितकं नाही, जसा पुरुषात बालकपणा खोटा ठरला, पुरुषात तरुणपणा खोटा ठरला, तो आला गेला पुरुष आहे. म्हातारपणा खोटा, रोगी आरोग्यपणा खोटा पुरुषात. पुरुषात
नवरीपणा खोटा, पुरुषात बापपणा खोटा, अन्य समाधान. आणि काही काळात भासला, नेहमी नाही. नवरीपणा आधी नव्हता, बापपणा आधी नव्हता. आले गेलेली भाव आहेत पुरुषपणात. पुरुष जसं अखंड आहे व्यवहारात दृष्टांतात, आणि बापपणा, बालकपणा, तरुणपणा, म्हातारपणा हे खंड खंड येतेच जातील. पुरुषपणाचा अन्वय सर्वात आहे, प्रवेश सर्वात आहे, पण हे एकमेकात नाहीत. बालकपणा नेहमी नाही पुरुषपणात, तारुण्यपणा नेहमी नाही, बापपणा नेहमी नाही, पतीपणा नेहमी नाही. अनंत हजार गोष्टी पुरुषपणा आहे. हे जसं आपण पाहलो दृष्टांतात, तसं तेजसपणा नेहमी नाही चैतन्यात. स्वप्न अवस्था ग्रहित धरली तर तेजस म्हणावं लागते. जागृती अवस्था ग्रहित धरली, जागृती अवस्थेच्या संबंधानं जर तुम्ही चर्चा करायली तर विश्वपणा म्हणावं लागतोय. सुसुप्ती अवस्थेत बद्दल जर चिंतन चाललं, जर बोलणं चाललं त्या औषधातून, तर प्राज्ञ म्हणावं लागते चैतन्याला. हे प्रादेशिक आहे, हे त्या ठिकाणाच आहे. ती त्या ठिकाणातून चैतन्याला तसं म्हणते. म्हणून ते स्वरूप नाही, अभिमान आहे. कोणाची गडबड व्हायला लागलेली? ठीक आहे, आपली गडबड आपण मिटवा, दुसऱ्याला मिटविण्यासाठी संधी देऊ नका. आपण आपली करा सोडवणं. म्हणून प्रत्येक अवस्था वेगवेगळी, आणि वेगवेगळ्या अवस्थेमुळे चैतन्यावर आलेले आरोप आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञान, प्रत्येक आत्मा, ते आलेले आरोप आहेत. म्हणून अभिमान आहेत, आणि त्या अवस्थेपुरतेच आहेत. तेजस जागृतीत नाही, जागृतीत तेजसलाच विश्व म्हणावं. गाढ झोपे सुसुप्तीत त्या विश्वाला तेजस ज्याला म्हणले त्याच चैतन्याला प्राज्ञ म्हणावं. जीवनमुक्ती समाधी त्या चैतन्याला, त्या विश्व प्राज्ञ तेजस ज्याला म्हणली त्यालाच प्रत्येक आत्मा म्हणावं. आणि उपाधीचा कायमचा संबंध मिटल्यावर विदेही मुक्ती त्यालाच परमात्मा म्हणावं. म्हणून परमात्माच आहे. परमात्मा आयशी जे एक वस्तू अशी, तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी जगाचा अध्यास नाही, आणि जगाच्या अध्यासाचं कारण नाही. म्हणून सर्वाची व्यावृत्ती झाली. कशाने केली म्हणले महाराज? चर्चेतून, शब्दानं. तर हा शब्द देखील तिथं नाही. शब्दाचा उपयोग आहे, पण शब्द तिथं नाही. जसं जेवण करताना, काही पदार्थ खाताना चमच्याचा उपयोग आहे, पण चमचा खायचा नाही. मुखापर्यंत चमच्याचा उपयोग आहे, जिभेपर्यंत, दातापर्यंत, मुखातच. जसा घास मुखात टाकला, वदनी कवळ घातला, तसा चमचा देखील वदनी घातला, पण तरी चमचा बाजूला येतो. चम्मच बाजूला जातो, अन्न ग्रहण होते फक्त. त्याचं सहकार्य शेवटपर्यंत, अंत्यपर्यंत, जिथं हात जात नाही तिथे चमचा गेला, जिथपर्यंत ताट पोहोचत नाही. प्रत्येकाची परिसीमा आहे, ताटाची परिसीमा आहे, तिथून पुढे ताट नाही. ध्यानात हाताची परिसीमा आहे, तिथून पुढे हात नाही. हे ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. तशी जगाची परिसीमा आहे, तिथून पुढे जग नाही. उपाधीची परिसीमा आहे, तिथून पुढे उपाधी नाही. शब्दाची परिसीमा आहे, तिथून पुढे शब्द नाही.
शब्द नाही हे सांगायलेत महाराज स्वरूपाच्या ठिकाणी. शब्द चर्चेत असतो, शब्द सांगण्यात ऐकण्यात असतो, शब्द समजावून घेण्यात समजावून देण्यात असतो, शब्द विचारात असतो, खल करण्यात असतो, चर्चेत असतो, शब्द उपदेशात असतो, उपदेश घेण्यात असतो, उपदेशाची परिपक्वता करण्यात असतो, उपदेशाचा निर्णय ठाम होईपर्यंत शब्द असतो. शब्दच आहे तो, निश्चयापर्यंत शब्दच आहे. शब्दाचीच वेगवेगळी रूप आहे ती. ध्वनिरूप, संस्कार रूप, दृष्टीरूप, ज्ञानरूप, विशेष ज्ञानरूप. शब्दच आहे ती, शब्दच आहे ती, आहे काय दुसरं. म्हणून शब्दाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कप्पे येते. आपल्याला फक्त ध्वनी म्हणजे शब्द इतकंच माहित आहे, ही वैखरी माहित आहे. संस्कार देखील शब्दच आहे, ती माध्यम आहे, हे कळायला पाहिजे. शब्द संस्कार देखील आपण मनातली मनात जे आठवतो, जी चर्चा करतो, मनन करतो, ते देखील शब्दच आहे काय. एकमेकाला ऐकूयासारखं बोलतो, ते तर शब्द आहेत, ते तर उघड शब्द आहेत, ध्वनिरूप शब्द आहेत. पण कोणालाच ऐकू येत नाही. आपल्या कानाला देखील ऐकू येत नाही. चिंतन चालते, चर्चा चालते आत, ते संस्कार आहेत, ते देखील शब्दच आहेत. आणि त्याच्या आत दृष्टी असते, ते देखील शब्दच आहे. आणि त्याच्या आत कळणं असते, त्या दृष्टीने ते देखील शब्दच आहे. ज्ञान स्वरूपानं असलेला शब्द केवळ नित्य ज्ञान बरं का, व्यवहारिक प्रगटच ज्ञान, पण निकळ ज्ञान तो बी शब्दच आहे. ज्ञानाला विषय होणं तो बी शब्दच आहे. आणि त्या विषयाची अनेकता घोळणं हे देखील शब्दच आहे. आणि ते संस्कार, ते घोळलेले विषय प्रगट करणं ध्वनीनं, वैखरीनं, हे देखील शब्दच आहेत. शब्दाचे 4 रूप येतील, 4 स्तर येतील. शब्दाची 4 स्तर आहेत. शब्दानंच अभिव्यक्ती होती 4 प्रकारची ध्वनी रूपातून झालेली सगळी. हीच नाही, अहो हे आपण फक्त वैखरीच्या बद्दल धरतो, कर्म इंद्रिय देखील असेच आहे. हाताने जो व्यवहार होतो स्पर्शाचा, देण्या घेण्याचा, ही बाह्य पातळीवरली वैखरीच आहे. आज जे संकल्प होतात ती माध्यमाच आहे. हाताने व्यवहार करायच्या आधी, हात उचलायच्या आधी, बोट प्रवृत्त व्हायच्या आधी आतून ज्या संकल्पना आहेत ह्या संस्कारानं होतात, ती माध्यमाच आहे. आणि आतून जी इच्छा होती, संकल्पना करण्याची प्रेरणा होती, ती पश्चिंतीच आहे. आणि आधी जे ज्ञान असते व्यवहाराला प्रवृत्त व्हायच्या आधी त्या, तर ती पराच आहे. हाताचा व्यवहार, हाताची व्यवहाराचं प्रगटन देखील परापशिंती माध्यमावर करीत आहे. पायाच्या व्यवहाराचं प्रगटन देखील परापशिंती माध्यमावर करीत आहे. हे लक्षात आलं पाहिजे. हाताची ही स्पर्शाची त्रिपुटी, स्पर्शाची वाणी येते. स्पर्शाचं प्रगटन ते हात, रूपाचं प्रगटन ते पाय, रसाचं प्रगटन ते लिंग, आणि गंधाचं प्रगटन ते गुदद्वार, आणि शब्दाचं प्रगटन ती वैखरी वाणी. त्याच न्यायानं शब्दाचं प्रगटन ते कान, ज्ञानेंद्रिय सुद्धा तेच आहे काय दुसरं. स्पर्शाचं प्रगटन ती त्वचा, रूपाचं प्रगटन ते डोळे, रसाचं प्रगटन ती जिव्हा, आणि गंधाचं प्रगटन ते नाक. हे देखील वाण्याच आहे, हे देखील प्रगटनच आहे, प्रक्षेपणच आहे. 5 विषयाचं प्रक्षेपण आहे, 5 भूताचं.
स्थूल किंवा सूक्ष्म प्रगटन आहे. स्वतःसाठी प्रगटन ते ज्ञानेंद्रिय, दुसऱ्यासाठी प्रगटन ते कर्मेंद्रिय. रूपाचं स्वतःसाठी प्रगटन तो डोळा, रूपाचं दुसऱ्यासाठी प्रगटन ती पाय. कर्मेंद्रिय प्रवृत्त दुसऱ्यासाठी होतात. ज्ञानेंद्रिय आत जातात. ज्ञानेंद्रियानं आत वाहतात. ज्ञानेंद्रिय बाहेरला आत नेतात ते ज्ञानेंद्रिय, आतलं बाहेर आणतात ते कर्मेंद्रिय. जरा ध्यानात घ्या जरा गोष्टी. बहिर्वाही कर्मेंद्रिय, बाहेर वाहते ते कर्मेंद्रिय. म्हणून वाणीतून शब्द आत नाही जात, बाहेर येते. हातातून शक्ती आत नाही जात, बाहेर येते. पायातून शक्ती आत नाही जात, बाहेर येते. व्यवहार बाहेर होतो. बाहेर चालण्यासाठी हे पाय आहेत, आत चालण्यासाठी नाही. बाहेर देण्यासाठी आणि बाहेरचं घेण्यासाठी, बाहेरचं घेऊन दुसऱ्याला देण्यासाठी हात आहेत. इथं तर धन कमावा आणि इथंच दुसऱ्याला देण्यात, इथं ठेवून जा. आत नाही नेता येत धन हातानं. पायानं प्रवास आत नाही करतायत. बाहेर किती फिरायचं तर फिरा आणि पायी ठेवून द्या तशीच. बहिर्व्यवहार हा कर्मेंद्रियानं होतो आणि आंतरव्यवहार बाहेरला आत व्यवहार हा ज्ञानेंद्रियानं होतो. म्हणून वाण्याचा इथे एकूण एकाच्या परस्पर विरुद्ध. आंतर जशा नद्या असतात, पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी. जगातल्या ह्या भारतातल्या नद्या आहेत, काही पश्चिम वाहिनी आहेत आणि काही दक्षिण वाहिनी. दक्षिण दिशेनं पूर्वेला जातात. त्या पूर्वेला जात असतं पण दक्षिण वाहिनी म्हणते त्याला, कारण खाली 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 घसरत जातात. उत्तर गोलार्ध उंच असल्यामुळं, दक्षिण गोलार्ध खाली पृथ्वीचा असल्यामुळं, अशी तिरपी पृथ्वी असल्यामुळं नद्या तशा वाहतात. हे भौगोलिक दृष्टीने लक्षात येईल. तशात नद्याच्या दोन दिशा आहेत वाहण्याच्या, तशाच्या प्रवृत्तीच्या दोन दिशा आहेत वाहण्याच्या. आत बी प्रवृत्ती आणि बहिर प्रवृत्ती. म्हणून कर्मेंद्रियाची प्रवृत्ती बाहेर आहे. म्हणून बहिरंग साधन बाहेरला शुद्ध करतात आधी आणि अंतरंग साधन आत घेतात. मग जप तप कर्म तीर्थ हे बाहेर वाहतात. पूर्ण कर्मशास्त्र ते बाहेरला आहे. उपासना शास्त्र ते आत चालले. बाहेरली शुद्धी ना आतली शुद्धी जर आपण लक्षात घेतलं तर असं आपला तो विषय नाही आज. पण सांगायचं तात्पर्य आपल्या याच्यातलं रहस्य चाललंय की ह्या वाण्याच आहेत. वाण्याचाच व्यवहार आहे. कशाचा व्यवहार करा, वाण्याचाच व्यवहार आहे. हे मी वाण्याची व्याप्ती लक्षात. प्रगटन आहे ते वाणी, प्रगटनालाच वाणी म्हणा, प्रगटनालाच वाणी म्हणा. मग कशाचं प्रगटन? शब्दाच्या प्रगटनाला वाणी लक्षात घ्यालोत आपण. कशाचं बी प्रगटन वाणी. म्हणून अशा प्रकारची जी वाणी, पण ही वाणी जरी उपयोगी असली तरी स्वरूपाच्या ठिकाणी नाही. ही ज्ञानोबरायाची आजची सांगण्याची ह्या ओळीची किंवा ज्ञानोबरायाचा विषय तो आहे आजचा, की हे शब्द स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. चमचा जसा खाण्याचं अन्न नाही, अन्नात आहे, उपयोगी हातात आहे. जेवतानाच उपयोगी, जेवायची वस्तू नाही. जेवायचीच वस्तू आहे, जेवायची वस्तू नाही. तर ध्यानात आलं पाहिजे. ताट जेवतानाच उपयोगी आणि जेवायचं नाही. ताट फक्त जेवतानाच उपयोगी, त्यासाठी ताट आहेत घरात जेवण्यासाठी, आणि ताट जेवायचे नाही. चमचा तोंडाकडेच वापरायचा, कानाकडे नाही वापरायचा, नाकाकडे नाही वापरायचा. पण तरी खायचा नाही. म्हणजे खाण्याचीच वस्तू आहे, खायची नाही. त्याप्रमाणे शब्द ही जर वस्तू पाहिली, शब्द वस्तू व्यवहारातली, तर साधन आहे. स्वरूप लक्षात आणून देण्याचं साधन आहे आणि स्वरूप नाही. शब्द ऐका, संतांचे शब्द, शास्त्राचे शब्द ऐकायचे.
शब्दाचंच मनन करायचंय, शब्दानच निधिध्यासन करायचंय, शब्दानं तत्व पदार्थ शोधन बी शब्दानच करायचंय, पण शब्द स्वरूपात नाही हे लक्षात घ्यायचंय. शब्द स्वरूपात नाही, आकाशात आहे. शब्द आत्म्यात नाही, वाण्यात आहे. शब्द माझ्यात नाही, जागृतीत आहे. शब्द चैतन्य नाही, जड आहे. शब्द निर्गुणात नाही, सगुण आहे. शब्द ब्रह्मरूप नाही, ध्वनिरूप आहे. असा शब्दाचा आणि आपल्या स्वरूपाचा फरक असल्यामुळं हा फरक बी सांगायचा आहे, तो सांख्याच्या दृष्टीने सांगितलाय, वेदांताच्या दृष्टीने नाही. आता जे वर्णन केले मी शब्दाचं, ती सांख्याच्या दृष्टीने, की शब्द वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे, चैतन्य वेगळे, ब्रह्म वेगळे. पण वेगळं बी नाही. स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही, शब्दाचा भास आहे, शब्दाचा अध्यास आहे. त्या अध्यासानच बाकीचा अध्यास वारलाय. आणि आता शब्द अध्यास लक्षात आला पाहिजे. अध्यास नाही, अत्यंत अभाव लक्षात आलं पाहिजे शब्दाचा. शब्दानं जगाचा अत्यंत अभाव लक्षात ठेवा, जगाच्या कारणाचा अत्यंत अभाव लक्षात ठेवा, आणि शब्दानं शब्दाचा अत्यंत अभाव लक्षात ठेवा. आणि हे माऊली सांगायलीत आपल्याला. शब्दानं शब्द नाही, असं शब्द साधन सांगायले. खूप ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि इतकं काम शब्द करतोय म्हणून शब्दाचा गौरव आहे, म्हणून शब्दाचे उपकार आहेत, म्हणून शब्द साधन आहे. शब्द का साधन आहे? ते सुविधा करते, स्वतः अडचण म्हणून राहत नाही. सुविधा करते आणि अडचण म्हणून राहत नाही, त्याला साधन म्हणा. नाही तर त्यानंच अडचण केली. जसा झाडू घरातला कचरा नेतो आणि घरात कोपऱ्यात एका जोडून राहतो, अडचण करीत नाही, मदत करीत नाही. व्यवस्थित असल्यामुळं, ते बांधलेला असल्यामुळे झाडू जर मोकळा असला तर बारीक कचरा तो घरातल्या नेणं, घरात मोठा कचरा होईल त्याचा. काड्या जर बाजूला टाकल्या पन्हाळ्या, घरात जास्त गर्दी होईल, घरात जास्त कचरा होईल, अडचण होईल घरात. हा झाडूची तसा असतात, पण तो नीट काय बांधलेला आहे, त्याला मोठी. म्हणून घरात तुम्ही जे कचरा झाडला ना, त्याच्यापेक्षा जास्त कचरा आहे झाडू. पण व्यवस्थित बांधणी असल्यामुळं तो अडचण करीत नाही. नाही तर झाडूच घेणार नाही कोणी, फुकट द्यायला तरी घेणार नाही. इतका कचरा घरात, बारीक कचरा झाडतो, जास्त कचरा असतो, याला झाडू म्हणा. पण व्यवस्थित असतो म्हणून ते अडचण करीत नाही. तसा शब्द जर शब्दानं शब्द संपला नसता, म्हणून जे शब्दानं शब्द संपित नाहीत असे जे आहेत, तर ते जास्त अडचण झालेली शब्दज्ञानी. त्या जो शब्द असते तर शब्दानं शब्द घालण्याची कला नसते, म्हणून ते वाचाळ होतात. वाचाळ वीर अनंत वाचाळ बरळ ती बरळ. कारण शब्द जग घालून, शब्द घालण्यासाठी शब्द येईल. कचरा झाडून कोपऱ्यात दडून राहण्यासाठी, किंवा बाजूला घराच्या बाहेर केर कचरा बिन झाडू बी घराच्या बाहेर नाही, घरात नाही पाहिजे. तसं जगाचं कारण आणि यांना बाजूला करावं शब्दानं, शब्दानं बाजूला जावा त्याच्यासोबतच, तरच ते झाडू आहे. झाडू तेच साधन असतो. झाडू जर पाहुण्या राहण्यात बैठकीत तसाच राहायला मोकळा जर पिंजारू लागला तर मग ते कामी नाही. तसं शब्द जर माध्यम तसंच राहिलं मधातलं तर मग उपयोग नाही. काय करायचं त्याला? तसंच जर राहिलं तर काय कामाचं? समजा रोग गेला ना, औषधी तशीच घ्यावं राहिली तर काय करायची औषधी? मग ती नाही खा म्हणली 3 टाइम रोज भाकरी सारखी खा, कशाला औषधी? रोगच बरा होता पाहिला. औषधी संपणं हे औषधीचं महिमान आहे. रोग संपून तिनं संपाव, त्याला औषधी म्हणतात.
रोग संपत्ती ती राहते, तिला औषधी म्हणून नाही. औषधी असली तरी तितकी कामाची नाही. मग ती रोग संपाव, औषध संपाव, असा वैद्य असा, वैद्याचा संबंध संपाव पेशंटचा आणि वैद्याचा. पेशंटचा आणि वैद्याचा संबंध तसाच राहत असला तर तो वैद्य नाही. पेशंटचा आणि औषधाचा संबंध तसाच राहत असला ते औषध नाही. रोग संपाव औषधानं, औषध संपाव औषधानच, त्याला औषध म्हणा. रोग संपाव डॉक्टरनं, डॉक्टर संपाव डॉक्टरनं, त्याला डॉक्टर म्हणा. की ध्यानात त्या साधनच त्याला म्हणतात ना, ते हे जातं ते येतं, त्याला काय त्याला काय साधन म्हणावं का? ती गरिबी जावं आणि श्रीमंती राहू नाही, अशी श्रीमंती असावं. नाही गरिबी गेली आणि श्रीमंती तिथे येऊन बसली, मांजर नेऊन टाकली, ऊट येऊन पाडला मेल्याला घरात. म्हणून अशी गरिबी जावं की श्रीमंती राहू नाही. श्रीमंती राहिली तर जैसे थे परेशान आहेत ते. मग गरीबवाली गरिबीने परेशान, श्रीमंतीवाली श्रीमंतीने परेशान, परेशानी उरली. रोगावाली रोगानं परेशान, डॉक्टरवाली डॉक्टरनं परेशान, औषधीवाली औषधीनं परेशान. नाकी न आली औषधीच खाऊ खाऊ, काही औषधी नाही म्हणून कोण कुठू बेजार आहेत, आणि काही औषधी खाऊ खाऊ बेजार आहेत. म्हणून रोग जावा आणि औषध राहू नाही, रोग जावा आणि डॉक्टरचा संबंध राहू नाही. त्याला म्हणा आरोग्यता तुकार लाहिला अष्टांगी. अष्टांगी म्हणजे सर्वांगान आरोग्य. 8 अंग असतात म्हणून साष्टांग नमस्कार म्हणतात. साष्टांग नमस्कार का, शरीराला बहुतेक 8 अंग येत, 8 अंग टेकत असतात. 8 तुकडे धरले तर सर्व अंगाला आरोग्य लाभाव. नाही तर काय, पाय राहिला आणि हात दुखतो, हात पाय राहिले आणि पोट दुखत आहे. 8 अंगापैकी कोणतं जरी दुखत असलं तर दुखूनच आहे. म्हणून सर्वांगानं आरोग्य पाहिजे. अष्टांगी अष्टपैलू, अष्टकोनी आरोग्य, अष्टांगानं आरोग्य. तू आरोग्याचा तुका राहील अष्टांगी, परिपूर्ण आरोग्य. जसं शरीर, स्थूल शरीर, प्राण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे 4, आणि मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4, हे 8 अंग आहेत जीवाची. जीवदशेतली हे 8 अंग आहेत. स्थूल शरीर, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण हे झाले 4, आणि अंतःकरण चतुष्टी हे 4, असे 8 अंग आहेत. त्या 8 अंगाला आरोग्य लाभलं पाहिजे. 8 बी शुद्ध, स्थिर आणि सहज झाली पाहिजे. 8चा अहंकार नाही राहिला पाहिजे, 8चं ममत्व राहिलं नाही पाहिजे, 8चं सत्यत्व राहिलं नाही पाहिजे, 8 भ्रांती नाही राहिली पाहिजे, 8चा मोह नाही राहिला पाहिजे, 8चा लोभ नाही राहिला पाहिजे, 8चं सत्यत्वच नाही राहिलं पाहिजे, अस्तित्वच नाही राहिलं पाहिजे. सहज झाली पाहिजे, आल्हादकारक आहेत का नाहीत जसे जीवनमुक्तासारखी. शरीर असून भार होऊ नये, इंद्रिय असून चंचलता असू नये, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असून वाहन बंद व्हावा, प्राण असून सहज व्हावा, जशी प्राणायामानं कुंभक झाल्यासारखी सहज प्राणाची हालचाल वाचतो नाही, इतकी शांती सहज. जशी ध्यानामध्ये श्वास आहे का नाही होऊन जात असतो, असतो नसतो, वाहला का नाही वाहला, कुंभक अवस्थेत किंवा प्राणायामाची जर सहस्थिती साधली, मग प्राणाचा संयम जर झाला प्राणाचा, तर प्राण आहे का नाही, श्वास चालू आहे का बंद आहे सांगू शकत नाही, तो बिन दुसरा बी. ती प्राणाची सहस्थिती आहे, ते आरोग्य आहे प्राणाचं. प्राणाची गती वाढणं आरोग्य नाही, रोग आहे. प्राण अडकत चालणं रोग आहे, आणि गतीनं जास्त चालणं बी रोग आहे. कारण प्राणाच्या गतीवर मनाची स्थिती अवलंबून असते. असो, म्हणून हे शरीर, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि प्राण याचं आरोग्य सांगू लागलो आपण. आणि तसंच मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांचं आरोग्य.
म्हणजे सर्व बाबतीत जीवदशेत जे काही जीवदशेतले अंग येत तर ते परिपूर्ण अंगानं आरोग्य तातोकाला हिला अष्टांगी असो. म्हणून अशा सर्व अंगानं आरोग्य, परिपूर्ण आरोग्य, आणि त्या आरोग्यात औषधीचं काम नाही, डॉक्टरचं काम नाही राहत, हे सांगू लागलो मी. सहज कुठे शेतात हार नाहीत पळत येत, डॉक्टरचं काम नाही, औषधीचं काम नाही. अरे जे आरोग्य असते ते कशाची अपेक्षा करीत नसते. खरं आरोग्य कशाची पक्षी ओढायला लागलेला आहे. औषधीचं काम नाही, दवाखान्याचं काम नाही, डॉक्टरचं काम नाही, तपासणीचं काम नाही. जे खरं आरोग्य असतं ते कशाची अपेक्षा करीत नसते, निरपेक्ष असते. स्वतःचं काम नाही, दवाखान्यात टाकायचं नाही, दवाखान्यात जायचं नाही, नंबर लावायचा नाही, कणाय कोथायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का, जे आरोग्यात नंबर लागल्याचं सुख नसते, डॉक्टर चांगला भेटल्याचं सुख नसते, आरोग्यातच सुख असते. औषधी लागू झाल्याचं सुख नसते, रोग गेल्याचं पण सुख नसते आरोग्यात. जरा ध्यानातच घ्या, जरा गमती इथे. आरोग्यातच सुख असते, आरोग्यात दुसरं सुख नसते, दुसऱ्याच्या अन्याची अपेक्षा नसते. डॉक्टर चांगला भेटला हे सुख नसते आरोग्यात, ते रोगात सुख असते. डॉक्टर चांगला भेटला, औषधी चांगली भेटली, रोगातली सुख आहेत ती. नंबर लागला, गाडी लागली, दवाखाना आला, रोगातली सुख आहे ती. डॉक्टरनं पैसे कमी घेतली, रोगातलं सुख आहे. रोगातले सुख खरे सुख नाहीत. म्हणून जे खरे आरोग्यवान आहेत घरीच, कामात, रस्त्यानं, त्यालाही सुख नाहीत, ते सुखच नाहीत. तसे संसारातली सुख परमात्म्यात नाहीत. आपल्या स्वरूपात संसारात मुलगा झाल्याची, बायको भेटल्याची, पाणी लागल्याची, नोकरी भेटल्याची, पैसा आल्याची, अलंकार घेतल्याची, कपडे घेतल्याची सुख स्वरूपात नाहीत. निवडून आल्याचे सुख, प्रतिष्ठा भेटल्याचे सुख, सन्मान भेटल्याची, पारितोषिक भेटल्याचे सुख स्वरूपात नाही. ते सुख रोगातली, संसारातली सुख आहेत, सुखच नाहीत, ते सापेक्षित आहेत. सुख वेगळंच आहे काही. सुखा निरपेक्ष असते, सुखाला कुठली अपेक्षा नसती. सुख स्वरूप आहे, सुख सहज आहे, ते काही केलेले मिळत नाही, ते दौडून दौडून देता येत नाही. अजून टाकायचं त्याचं ऑपरेशन करायचं म्हणलं सुखाचं आम्हाला नको, तरी बी करता येत नाही. सुख मिळायचं दुसरं म्हणलं, दुसरं नाही, ते मिळत नाही. ते आटल्याला कळालं पाहिजे, आटल्याला लक्षात आलं पाहिजे, ते शब्दानच लक्षात येतंय, आणि त्याच्यात शब्द नाही, हे सांगायलेत महाराज. ते सुख शब्दानच लक्षात येतंय, आणि त्या सुखात शब्द नाही, त्या स्वरूपात शब्द नाही. पण शब्दाचे उपकार आहेत. ज्याला विस्मरण झालेले, आठवण राहिलेली त्या स्वरूपाची, त्या आपल्या देवाची, आपल्या आत्मस्वरूपाची, आपल्या आत्मतत्वाची ज्याला आठवण नाही, त्याला आठवण करून देण्यास शब्दाचं सहकारी, इतका शब्दाचा हिस्सा आहे, इतका शब्दाचा गौरव आहे, इतका शब्दाचा उपयोग आहे, हा शब्दाचा महिमा आहे. शब्दाशिवाय आठवण होणार नाही, शब्दाशिवाय ज्ञान होणार नाही, शब्दाशिवाय प्राप्ती असून प्राप्तीची समाधान होणार नाही, प्राप्ताची प्राप्ती करणार नाही शब्दा वाचून. देव संगत असून त्या देवाचं भान होणार नाही शब्दाशिवाय. म्हणून शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून शब्दासाठी एकच देह दिलाय देवानं, बाकीचे देह 4 भोगासाठी आहेत. गंध, रस, रूप आणि स्पर्श याच्यासाठी बाकीच्या देहाची योजना आहे. फक्त शब्दच मनुष्य देहात आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्नी. फक्त मनुष्य देहातच शब्द, इतर देहात शब्द नाही. इतर देहात बाकी सर्व आहे, शब्द नाही. आणि मनुष्य देहात बाकी सर्व शब्द, ही मजा आहे. बाकी सर्व तर आहेच रे, पण शब्द बी. आणि अत्यंत महत्वाचा आहे, चारीला झुगारून शब्द घ्यावा, किंवा चारीला कामापुरतं स्वीकारून शब्द घ्यावा. शब्द लय मोठा आहे. शब्दाची प्रकार आहे, शब्द जसा चालला तसा चालतो.
शब्द गंधासंग चलतो, शब्द रसासंग चलतो, शब्द रूपासंग चलतो, शब्द स्पर्शासंग चलतो, ते संसारी आहेत. शब्द कोणातरी दुसऱ्या विषयासंग चालला तो संसार आहे. शब्द शब्दासंग चालला ते काव्य आहे. शब्द तत्वासंग चालावा तो ग्रंथ आहे, ते शास्त्र आहे, तो उपदेश आहे, तो अनुग्रह आहे. शब्द तत्वासंग चालावा, तत्वस्पर्शी असावा. नाही तर आपल्याला जर काही वासाबद्दल बोलायचं तर शब्दच आहेत, पण शब्द वासासाठी वापरला, जे उत्तम आहे ते कनिष्ठासाठी वापरले. शब्द रसासाठी, हे जे पाकशास्त्र आहे सर्व शब्दच चालले त्याने पण रसासाठी. ध्यानात घ्या, पिक्चरची सृष्टी रूपसृष्टी सर्व शब्दच चालले त्याने पण रूपासाठी. कोकशास्त्र कामशास्त्राचे जे सर्व ग्रंथ आहेत शब्दच चाललेत पण स्पर्शासाठी. शब्द स्पर्शासाठी, शब्दच रूपासाठी, शब्दच रसासाठी पाकशास्त्रात, आणि शब्दच गंधासाठी. हे जे अत्तरचे कारखाने आहेत, उदबत्याचे कारखाने आहेत, कापुराचे कारखाने आहेत, याचे जे काही नियम आहे ते सर्व शब्दानच आहेत. जे काय कारभार आहे तो शब्दानच आहे. म्हणजे गंधासाठी शब्द वापरायला लागले. खरेदी विक्री, त्याची दुकानदार ग्राहक, आम्हाला हे अत्तर द्या, ती अगरबत्ती द्या, हा धूप द्या, तो कापूर द्या. गंधासाठी शब्द आणि शब्दासाठी शब्द. शब्दासाठी शब्द, की शब्द व्याकरण शास्त्र जे शब्दासाठी शब्द वापरायलेत. व्याकरण शास्त्रात काय शब्दासाठी शब्द आहेत. रस्व काय, दीर्घ काय, काना काय, मात्रा काय, वेलांटी काय, उकार काय, पूर्णविराम काय, स्वल्पविराम काय, कॉमा काय, कंस काय, इनवर्टेड कॉमा काय. अनेक व्याकरण शास्त्राचे सर्व जे नियम आहेत हे शब्दासाठी शब्द आहेत. शब्दासाठी शब्द ते व्याकरण. जगाच्या कारणासाठी शब्द ते सांख्य. योग अवस्थेसाठी शब्द ते योग, आणि तत्वासाठी शब्द ते वेदांत. तत्वासाठी शब्द तो अमृतानुभव. अमृतानुभवातले शब्द आहे ती तत्वस्पर्शी. आत्मस्वरूप लक्षात आणून द्यासाठी शब्दाची योजना आहे. ब्रह्मस्वरूप आत्मा ब्रह्मरूप आहे, आणि आत्म्याच्या ठिकाणी जग नाही, जगाचं कारण नाही, शब्द नाहीत असं सांगायसाठी वापरलेले शब्द आहेत. जरा ध्यानातच घ्या, गमतीचा विषय. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा आत्मा ब्रह्मरूप आहे, आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जग नाही, जगाचं कारण माया अविद्या नाही, आणि सर्व नाही नाही मानणारे शब्द बी नाहीत, आणि एकमेव ब्रह्मच आहे. ब्रह्मच आहे, आत्माच आहे, आत्माच आहे, परमात्माच आहे. तिथे शब्द नाही. शब्द वाचून म्हणजे परमात्मा आहे असा ध्वनी नाही, तिथं ध्वनी प्रदूषण नाही. आहे परमात्मा, पण आपल्याला काय, आपल्याला कानाकून करून घ्यायचं म्हणल्यावर शब्दच बोलायला लागतील. तुम्ही जर कान टाव करून ऐकायले तिकडे शब्दच बोलायला लागतील. म्हणून कान टाव करून ऐका, आणि मन टाव करून चिंतन करा, बुद्धी टाव करून विचार करा, चित्त टाव करून अनुसंधान करा, आणि अहंकाराचं विसर्जन करा, तेव्हा श्रवण होईल. श्रवण नुसतं शब्दानं नाही होणार. शब्दानं शब्द कान टाव करले ते शब्दच ऐकू येते, दुसरं कानाकडे आहे काय मशाला. कान शब्दच घेऊ शकतो, म्हणून कानानं तुम्हाला देव ऐकायचं ते शब्दच ऐकू येतील. गुरुचे, संतांचे, वेदाचे, कीर्तनाची, प्रवचनाची. कान शब्दाशिवाय दुसरं काही घेऊ शकत नाही, त्याच्याकडे घ्यायला हातच नाही दुसरा काही. छोटा आहे तो कान, फक्त शब्दच घेऊ शकतो तो, बाकीचा नाही त्याच्याकडून अवयव त्याला काही घ्यायला. म्हणून कान जर आपण गुरुकडे गेलो तर कान घेऊनच जा, बाकीचं टाका, बाकीची इंद्रिय घेऊ नका जास्त सोबत.
आणि कानाला सुद्धा त्या शब्द घेण्यापुरतं वापरा आणि मग मनाला वापरा. कानाच्या मागे मनन करा, त्याचं निधिध्यासन करा, त्याचं बुद्धीला वापरा. आणि इतकं करून अहंकार विसर्जित झाला पाहिजे. आम सोहम झाला पाहिजे, आम ब्रह्म झालं पाहिजे. ही साधना ज्याला करायची असते. म्हणून शब्दाचा उपयोग आहे उपदेशात, अनुग्रह घेण्यात. शब्दाचा उपयोग आहे. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, ही अनुभूती स्वानुभूती. चराचरात प्राप्त होणं, चराला आणि आचाराला प्राप्त होणं, पावन होणं. पावन होणं म्हणजे तद्रूप होणं, त्याच्यात विरून जाणं, तेच होणं. अनुग्रह, तुमचा अनुग्रह लाभलो महाराज. अनुग्रह तुमचा घेतला आणि तुमचा माझा ना असा तुमचा जोडीनं संग नाहीत राहिलो, पावन झालो चराचरी. कारण ज्यानं अनुग्रह द्याला तो चराचरात पावन झाला होता. चर आणि आचारात, जडन चेतनात, जीवातन देवात एकरूप होणं. त्यांनाच घ्या जरा गोष्टी. चर आणि आचर, हे जड आणि चेतन, ते जिथून आले, कुठून आले? जेथून चराचर, त्या ब्रह्मस्वरूपातूनच हे चराचराची अभिव्यक्ती. आचाराची चराची, जडाची. हे जड पंचभूताचं जड जगत, ज्याला कळत नाही असं जगत आणि ज्याला कळत आहे असं जीव, हे दोन्ही कुठून आले? कुठून पैदास यायची, कुठून उत्पत्ती, कुठून प्रगटन यायचं? तर त्या अव्यक्तातून. हे दोन्ही व्यक्त, जड व्यक्त आणि चेतन व्यक्त, हे दोन्ही बी अव्यक्तातून आलेत. म्हणून अव्यक्त निराकार म्हणतात महाराज. नाही जे आकार, जेथून चराचर, हे चरण आचर, हे जीवन जग कुठून आले? तिथून दिसायले किंवा तिथून यायची उत्पत्ती. तिथं उगम याचा ऊर्ध्व मूल मध्ये शाखा, वरी मूल याचं ब्रह्मस्वरूपात ठिकाणी, तिथं अव्यक्ताच्या ठिकाणी, जिथं व्यवहार नाही, जिथं प्रगट नाही, जी तिथून प्रगटताय या जीवाची जगाची. तर ध्यानात घेऊ आपण या गोष्टी. आणि तिथं नाही जगत ही, ते चरा आणि आचर जिथून आलेले तिथं पावन व्हायचे, तिथं प्राप्त व्हायचे. आणि तिथं आहेत पहिलीच, आपण फक्त तिथं स्वरूपानं आहेत, समजुतीन नाहीत. म्हणून समजू शब्दानं बदलू शकते, म्हणून शब्द ऐकायचे. बुद्धीचा पालट व्हासाठी शब्द ऐकायचे. शब्द शब्दासाठी नाही, शब्द अहंकार घेण्यासाठी नाही, शब्द पाठ करून ठेवण्यासाठी नाहीत. शब्दानं बुद्धीचा पालट झाला पाहिजे. म्हणून बुद्धीचा पालट धरारे काही महाराज जे म्हणतात, तर शब्दानं. म्हणून शब्द आपल्या बुद्धीत जे काही जग सत्य, तो बुद्धी. जगातल्या वस्तू माझ्या वाटतात अशी बुद्धी, जगातली वस्तू देह मी वाटतो अशी बुद्धी, ही दुर्बुद्धी. ही जाण्यासाठी आणि सद्बुद्धी येण्यासाठी, अहम ब्रह्मस्मी होण्यासाठी काय शब्दाचा उपयोग आहे. म्हणून शब्द ऐकायचे. म्हणजे महाराज म्हणतात की शब्द स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, पण शब्दाचा उपयोग आहे साधन म्हणून. तर काय उपयोग आहे शब्दाचा? पण शब्द स्वरूपाच्या ठिकाणी आधी सांगायलीत महाराज, नाही तर पुन्हा घोळ होईल. स्वरूपाच्या ठिकाणी शब्द, जग नाही, जगाचं कारण नाही, आणि जगन जगाचं कारण नाही असं शब्द सांगायले, ते शब्द बी नाहीत. पूर्ण व्यावृत्ती. पण तरी बी महाराज सांगायलेत की पुढीला का आपण पे, वस्तू विसराचे नि हाते हरपे, मग शब्देची घेपे आठवण्या. शब्दाचा उपयोग सांगितला या भूमीत. आधी शब्द नाही सांगितला आधीच्या वयानी, आणि आता शब्दाचा उपयोग सांगितला की बाबा आपल्याला किंवा समोरच्याला आपल्या व्यवहारात जर व्यवहारातला दृष्टांत देतो, एखादी वस्तू विसरली, विसराच्या हातानं हरपली, म्हणजे विसराच्या माध्यमातून दृष्टी आड गेली, प्रत्यक्ष राहिली नाही, प्रत्यक्ष रूप असून प्रत्यक्ष राहिली नाही, विसरली. जसा चष्मा कपाळावर लावला आणि विसरला, पेन कानाला लावला आणि विसरला, लिहताना कानात वावला असा वरी कानाच्या वरी, आणि बराच वेळ दुसराच काय चहा प्याला, काहीतरी केलं, मग पुन्हा पेन पाहिजे लिहायला, तर पेनच सापडाना घरात. चष्मा कपाळावर लावित असतात काही मंडळी असा,
थोडा घाम पुसण्यासाठी, डोळे पुसण्यासाठी. आणि बराच वेळ दुसराच काय मोबाईल आला, फोन आला, बोललो तर वेळ झाला अर्धा घंटा, मग चष्मा पाहिजे आपल्याला वाचन करायचं किंवा काही काम करायचंय, तर मग चष्माच सापडाना. तर वस्तू हरपली नाही, वस्तू विसराच्या हाताने हरपली. जरा ध्यानात घ्या शब्द माऊलीची. आत काय झालं, पुढीला का आपण पे वस्तू विसराची नि हाती हरपी. कोणाच्या हात ती वस्तू नाही हरपली, विसर पाळला तिचा, विसराच्या हाताने हरपली. जशी मुलाच्या हाताने हरपलं काही, बायकोच्या हाताने हरपलं काही, चपराशाच्या हाताने, घरातल्या सेवकाच्या हाताने हरपलं काही, फुटलं काही, असं जसं म्हणतो आपण, तसं माऊली इतकं गमतशीर बोलतात. माऊली म्हणतात विसराच्या हाताने हरपलं. पुढीला का आपण पे वस्तू विसराची नि हाती हरपी. कोणाच्या हाताने हरपली, विसराच्या. विसर झाला आणि विसरामुळे ती दूर गेली असं वाटलं. दूर नाही गेली, विसरामुळे वाटलं तसं. तिचा विसर पाळला. चष्मा कपाळालाच आहे, पण विसर पाळला. कपाळाला आहे हे भान नाही राहील. चष्मा कपाळावर आहे, त्यानं ठेवलेला आहे. ध्यानात घ्या जरा. पण त्याला ध्यान नाही राहिलं. ध्यान न राहणं याला विसर म्हणतात. मग विसराच्या हाताने हरपली. वस्तू नाही, वस्तू तिथंच आहे, जिथं ठेवली तिथंच आहे, ज्यानं ठेवली त्याची तिथंच आहे. आता तुम्ही काहीतरी कागदपत्र एखादं ठेवता कपाटात आणि त्याचं काम पडतं, मग हरप सर्व घर तापावत भेटत नाही. ठेवली कोणी, तुम्हीच. आणि ज्या जागेवर ठेवली त्याच जागेवर आहे, पण ती जागा हरपली ना. तुझं आहे, तुझं पाशी परी, तू जागा चुकलास ना ठेवलेली. तसा चष्मा कपाळावरच आहे, पण वाटायला लागले, भ्रम झाला की देवळीत ठेवला, फाळीवर ठेवला, पाटवर ठेवला, कपाटात ठेवला, ड्रॉप मध्ये ठेवला, खिशात ठेवला, का कोणी न्याला, का कोणी फोडला, का कोणी लपून ठेवला. अशी अनेक शंका येतात. तुम्ही लटक्याच घेता, अलगे गोकुळच्या नारी, अनेक आरोप होतील. त्यामुळे अनेक आरोप झाले, तर अनेक शास्त्रकार झालीत, अनेक सांगणारे झालीत, अनेक संप्रदाय झालीत, अनेक पंथ निघलीत. आणि वस्तू विसराची हाती हरपालेली त्या जिथे तिथे, फक्त माहित नाही कुठे येतो. माहितीचं भान नाही राहिलेलं. म्हणजे ती वस्तू आहे त्याचं ज्ञान होतं, ते ज्ञान काय झालं तर विसरली तया थोर झाली हानी. म्हणून विसरलेल्या वस्तूला जर आठवायचं असलं तर महाराज म्हणते शब्दाशिवाय दुसरं साधन नाही. ध्यानात घ्या. तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्हाला पाहुण्यामध्ये बोलता बोलता एखाद्या पाहुण्याने विचारले की अहो तुमच्या त्या साडूचं नाव काय आहे, आणि मग तुम्ही ध्यानात आणायली का, हाताने ध्यानात आणलेली का, पायानं आणायली का, पैशानं ध्यानात आणायली का, तुमच्याजवळ गाडी एखादी 4 व्हीलर तिनं ध्यानात आणायली, कशाने ध्यानात आणणार. शब्दानं तुम्ही शब्दाचा शब्द घालता का, अरे काय नाव माझ्या तोंडापुढे, आता साडूचं नाव, बरं पाहुण्याला नाही म्हणत, अपमान बी माहित नाही म्हणत. आणि हा आहे ठेवलेला अंतःकरणात नाव बी पाहुण्याचं, त्या किती बऱ्या घेतलेले माहित आहे. पण काय झालं, बाकीच्या गोंधळामध्ये बाकी चाललंय, मोठा पगडा झाला, अंतःकरणात ती बाजूला गेलो, सापडाना. संकल्पानं ती सापडाना, विकल्पात गेलं ती, अनेक विकल्पात गेलं ती, आणि ते संकल्पाला सापडाना. म्हणून शोध घेता तुम्ही. कशात शोध घेता? शब्दाचा शोध. शब्दाला शरण जाता, मनन करता शब्दाचं, की काय बाबा त्याचं भावाचं नाव तर आठवायला, त्याच्या वडिलाचं नाव, हा, आणि काय बाबा तोंडापुढे पण येईना असं म्हणतो असतो तू, हे माहिती पण येईना, नाव येईना. आणि मग जे नाव ते करीत असतो, आठवीत असतो, आठवाचे विसराचे हाती हरपे, आणि आठवाचे हाती सापडी. कोणाच्या हातानं हरपलंय? विसराच्या हातानं. मग विसराच्या हातानं जर हरपलंय तर आठवाच्या हातानं त्याला सापडून घ्यावं लागते. आणि आठवण करून देणारे गंध नाहीत, रस नाहीत, रूप नाहीत, स्पर्श नाहीत. आठवण करून देणारी फक्त शब्द आहेत. ध्यानात घ्या जरा गोष्ट, शब्द येत. मग ते स्थूल शब्द पाहिजे पाहुण्याच्या नावाचे,
मग सूक्ष्म शब्दाचं चिंतन करावं लागतं त्याला, त्याच्या पाठीमागचे संस्काराचं, आणि मग स्थूल शब्द बोलता येतात. ते काही शब्द ते 4-5 अक्षर आहेत, 2-3 अक्षर आहेत काहीतरी ध्वनिरूप, आणि ते 3-4 अक्षराचा एखादा शब्द आहे नावाचा, आणि ते ध्यानात आणायचा, नाम आहे ती 3-4 अवयवाचं अक्षराचं. तर ती ध्वनी वाचेतून प्रगट होण्यासाठी आधी मध्यमेतले शब्द पाहिजेत, आणि ते पशिंतीनं पाहिलेली पाहिजेत. पशिंतीनं पाहावा मध्यमेतले शब्द, तेव्हा वैखरीतून बाहेर येते की हा पाहुण्याचं नाव त्या रामराव आहे. ध्यानात घ्या जरा. म्हणून पुढीला का पुनपी वस्तू विसराचे नि हाते हारपे, आणि अशी परिस्थिती झाली. आपला देव हार पालेला आहे, आपला आत्मा हार पालेला आहे, आपलं स्वरूप हार पालेलं आहे. जसं त्या पाहुण्याची परिस्थिती व्हावं की हरपलंय, एखादा कागदपत्र चांगलं काहीतरी कामाचं आहे ते हरपलंय, त्या नवरा बायकोची जशी कपाट उघडून सर्व पसारा काढून परिस्थिती व्हावा, सापडण्याची घाई व्हावा, किंवा पाहुण्याचं नाव बैठकीत विचारलेले स्वरिकीचा कार्यक्रम अपमान व्हायला का नाव येईना, त्या माणसाची जशी नाव आठवणाऱ्या परिस्थिती व्हावा. ते जसा डोळे लावून ध्यान करीत बसावा की मला थांबा, लक्षात आणतो, 2 मिनिटं गोंधळ करू नका, कोणी बोलू नका, मी लक्षात आणतो. तो जो अंतर्दृष्टीनं लक्षात आणायला त्याची जशी परिस्थिती व्हावा, तशी साधकाची परिस्थिती होत असते की आत्मानुसंधान करायचे, आत्मज्ञान, देवाचं ध्यान करायचे, स्वरूपाचं ध्यान करायचे, देव माझ्याशी एकरूप कसा हे लक्षात घ्यायचे, याचं चिंतन करायचे. मग त्याला शब्दाशिवाय पर्याय नाही, शब्दाला शरण जाणे. मग शब्देची घेपी आठवण या, शब्दानंच आठवून घ्यावा लागते ती. म्हणून शब्दाचं काम जो विसरलेला आहे त्यासाठी हे माऊलीने सांगायचे. शब्दाचं महत्व आहे, पण ज्याला आठवण राहील नाही स्वरूपाची त्याचसाठी, ज्याला पाहुण्याच्या नावाची आठवण नाही त्यासाठी ध्यान करण्याची, मनन करण्याची, अनुसंधान करण्याची गरज आहे. त्याला शांत राहण्याची गरज, त्याला डोळे मिटण्याची गरज, त्याला दांगडूतून बाजूला जाण्याची गरज आहे. त्या पाहुण्यातून थोडं बाजूला व्हा, त्यानं डोळे मिटाव, पाहुण्याचे रूप पाहू नाही, पाहुण्याचे शब्द कान बंद करावं, पाहुण्याचे शब्द ऐकू, बाकीचे गोंधळ ऐकू नाही, त्यानं शांत व्हावा, त्यांना आत जावा, आत आहेत शब्द, ते शब्दाचा थांग घ्यावा, आणि मग बाहेर येऊन पाहुण्याला सांगा की हा हे आता आठवलं ना. जर नाही आठवलं तर तुमचे पैसे काही करू शकत नाही, तुमचं घर काय करू शकत नाही, तुमची नोकरी काय करू शकत नाही, तुमचं शिक्षण काय करू शकत नाही. तुमच्याशिवाय कोणाला ते बाहेर आण, तुमच्या मनात आहे ते पाहुण्याचं नाव, पण तुमच्याशिवाय दुसऱ्याला बी तुमच्या मनातलं बाहेर आणता येत नाही. ही मजबुरी तुम्हालाच आणता येते, शब्दानंच आणता येते बाहेर, ती आठवूनच आणता येते, ठांग घेऊनच आणता येते. कोणाला बोलायचं का? बोला. वेळ झालेला आहे मला माहिती आहे, त्याच्या नाही वाले. ठीक आहे, संपला आता, वेळ झाला आपला. हा, तर मग महाराज म्हणतात पुढीला का आपण पे वस्तू विसराची नि हाती हरपे, मग शब्देची घेपी आठवण्या, शब्दानंच आठवून घ्यावं लागते. एखादी वस्तू बाहेरली जगातला द्रष्टान घेतला, एखादी पेन हरपाला, तर म्हणावं लागतं माझा पेन हरपाला कोणी पाहिला का रे, इथं ठेवला होता, दुसरे सहकारी करते एक नाही तर मग त्याला कळून पेन हरपाला, किंवा आपण अभियुक्त करतो पेन हरपाला, पेनच पाहत असतो, आणि मग तो कुठं ठेवला होता, कुठपर्यंत हातात होता, कुठून हरवाला, किती वेळ झाला, कोण्या जागेवर फिरली होती, हे जसं त्या पेनाच्या संदर्भात लक्षात घेऊन पेन कुठपर्यंत आपल्या हातात होता. तुका म्हणे पाहिली मागे एवढ्या लागे अंतरला, थोडाफार आता चळबिचळ झाली, तितक्यामुळे देव गेला. देव पाहिला होता, देव आता गेलाय हो. पहिल्यांदा देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग ही दृष्टी गेली, डोळा आले पड, आधी लई पाहत होतो, आधी मला आधी देऊन आपण एकच होतो. आता ह्या संसारात पडल्यामुळं, आता ह्या वाष्टीत पडल्यामुळं, आता ह्या कर्मात पडल्यामुळं, आता ह्या देहाला आल्यामुळं, आता ह्या जगात भुलल्यामुळं देव विसरलाय. पहिला होता, पेन होता ना, आधी लिहित होतो, लिहिणं काम चालू होतं, त्या आला मधात बोलले पाहुणे बोलायचं काहीतरी झालं, त्याच्यात पेन हरपाला. मग पेन केव्हापासून नाही, पेन आधी होता, आता कसा नाही, कुठं गडबड झाली, काय झाली, याचा जर आपण पंचनामा केला तर पेन सापडू शकतो.
तसा पंचनामा म्हणजे शास्त्र आहे, पंचनामा म्हणजेच उपदेश आहे, पंचनामा म्हणजे श्रवण आहे, पंचनामा म्हणजे चिंतन आहे. आपल्या ह्या संसाराचा पंचनामा, आपल्या ह्या विस्मृतीचा पंचनामा झाला पाहिजे. जर पंचनामा झाला तर पुरावे, ते झालेला काळ, आरोपी कोण कोण आहेत, कशा कशावर आरोप घालता तुम्ही, पुरावे काय आहेत त्याला, आणि घटना कशी झालेली, त्या घटनास्थळी काय काय आहे, त्याचा जर मागोवा घेतला तर आपल्याला पेन सापडू शकतो. तसं जर आपण शास्त्रीय चिंतन किंवा या सद्गुरूच्या संगतीत साधक होऊन चिंतन केलं, पंचनामा केला, तर आपला हरवलेला देव, आपलं हरवलेलं स्वरूप आपल्याला सापडू शकते. म्हणून याप्रमाणे या ओवीचं चिंतन आपण लक्षात घेण्याचे प्रयत्न केले. पुढचा विषय उद्या पाहू. ठीक आहे. जय हरी जय हरी. जय हरी जय हरी. हा महाराज. हो ठीक आहे. सर्वांना जय हरी. जय हरी जय हरी जय हा जय हरी बाबा, जय हरी. गजर करतो. हरी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी जय हरी. जय हरी जय हरी. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी बाबा, जय हरी महाराज. जय हरी बाबा. जय हरी बाबा. जय हरी बाबा. जय हरी बाबा. जय हरी बाबा, जय हरी. हा ठीक आहे. जय हरी जय हरी.